जय बाळूमामा जय मल्हार. मल्हार मार्तंडाच्या नावानं सांग बरं. नमस्कार मित्रांनो, मी रंदे भैया शेळीपालन फार्मवरून आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करीत आहे. मित्रांनो, आजचा टॉपिक घेतलेला आहे कोणत्या शेळ्यांपासून शेळी पालनाची सुरुवात करावी. आता हा माझ्या डोक्यामध्ये टॉपिक वेगळाच होता, पण आता हा सहज निघून गेला, तर चला याच्यावरच व्हिडिओ बनवूया. आपलं काय आहे, आपल्याला कोणता टॉपिक दे शेळी पालनातला, आपण धाड की फाड की आड की थाड, आपल्याला काही विषय नाही. तर मित्रांनो, चला आजच्या टॉपिकला सुरुवात करूया की कोणत्या शेळ्यांपासून सुरुवात करावी. सर्वप्रथम मित्रांनो, तुम्ही जर नवीन शेळी पालक असाल आणि तुम्हाला नवीन सुरुवात करायची असेल तर कोणत्या शेळ्यांपासून सुरुवात करूया त्याच्यावर आपण लक्ष देणार आहोत. त्याच्यानंतर तुम्ही जर अगोदर शेळीपालन करेल असेल 4 वर्ष 5 वर्ष, तर मग आता तुम्ही कोणत्या शेळ्या पाळायला पाहिजे. तुमच्या आईवडिलांनी शेळीपालन केलेलं असेल, आता तुम्हाला नवीन करायचं आहे, तर तुम्ही कोणतं शेळीपालन करायला पाहिजे. आणि अजूनही तुम्ही असं म्हणा की बाबा मी एकदम नवीन आहे, नवशिक्या माणूस आहे, मी कसं करायला पाहिजे, माझं बजेट कमी आहे, तर कोणत्या शेळ्यांपासून मी सुरुवात करायला पाहिजे, कोणती शेळी कोणत्या भागामध्ये घ्यायला पाहिजे. तर नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम बघा, तुम्ही जर एकदमच नवीन असाल शेळीपालनात, कधीही आपल्या भागातल्या शेळीला प्राधान्य द्यायचं. हे मी आधीही बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, ह्या व्हिडिओमध्ये बी सांगतो. म्हणजे काय हो, आपल्या भागातली शेळी म्हणजे काय, मग ती कोणती जातीची शेळी असावी तसं काही फिक्स नाही मित्रांनो. जी आपल्या आजूबाजूच्या गावामध्ये सेट झालेली शेळी आहे, मग ती आपल्या पाहुण्यारावळ्याकडं असेल, आपल्या शेजाऱ्याकडं असेल, त्याला एकदमच विकायची असेल, त्याला काहीतरी XYZ अडचण असेल, शेळी साफसुथरी आहे, तर ती शेळी मित्रांनो तुम्ही कधी सोडायची नाही पाळायपासून. म्हणजे काय, हे बघा, एकतर गॅरंटेड जनावर आहे. हिचं नाव मित्रांनो, 2 नावं मी विचार केले होते, त्याच्यातले एक नाव मला जन्नत, हे नाव खूप भारी आवडलं, तर हिचं नाव आपण जन्नत ठेवलेलं आहे. हां, तर मित्रांनो काय विषय माहिती आहे का, जवळपासची शेळी आहे, सेट झालेली आहे, तिला खर्च येत नाही मित्रांनो सेट करायला, तिच्यावर पुन्हा प्रॉब्लेम्स येत नाहीत नवीन माणसाला तिला मेडिसिन करायला, कारण ती सेट झालेली असल्यामुळं तिच्या भागात तिला आजार बिमारी वगैरे होत नाही. त्याच्यामुळं आपल्या भागातली शेळी कधीही घेण्यापासून म्हणजे मनाला आवरायचं नाही, ती शेळी घ्यायची. त्याच्यानंतर बघा, अजून कोणती शेळी घेऊ शकतो रंदे भाई, मी एक गोष्ट ध्यानात ठेवा, एक मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा तुम्हाला मी सांगतो, जो की मी ट्रेनिंगमध्ये सुद्धा लोकांना सांगत असतो. कोणता मुद्दा, कोणत्याही भागातली शेळी कोणत्याही भागात सेट होते, बरोबर. रंदे भैयानं फॉरेनची पाटलीन जर हडस पिंपळगावमध्ये आणली लग्न करून, ती सुद्धा रंदे भैयासोबत बकऱ्या वळू शकते, तिला सवय लावावं लागेल, ही गोष्ट कधीही ध्यानात ठेवा, बरोबर. त्याच्यामुळं तुम्ही दुसऱ्या भागातली शेळी आणायला डागायचं नाही, नाही तर माणसानं दुसऱ्या भागातली बायको करून आणायला डागायचं नाही, अजिबात नाही. दुसऱ्या भागातली शेळी आणायला डागायचं नाही, परंतु तुम्हाला थोडाफार शेळ्यांचा अनुभव असला पाहिजे. शेळीला चारा कोणता लागतो, तिला ठेवता कसं म्हणजे ठेवता कसं हे तुम्हाला माहिती पाहिजे, जेणेकरून नवीन भागात आल्यानंतर त्या शेळीला तुमच्याकडं ट्रेस येणार नाही. दुसरी गोष्ट, नवीन शेळ्या घेत असताना शक्यतो पार्ठे शेळ्या घ्यायच्या. पार्ठे शेळ्या म्हणजे कशा, ती गाभणही नाही आणि पिल्लावालीही नाही. त्याच्या मागचं 2 कारणं आहे. एक म्हणजे तुम्हाला शेळी स्वस्त मिळणार, आणि दुसरं सगळ्यात मोठं कारण म्हणजे काय, शेळी सेट करायला अजिबात अडचण येत नाही. ह्या गोष्टी तुम्ही ध्यानात ठेवा. एक तर पहिलं कारण म्हणजे काय, स्वस्त मिळतं, म्हणजे 5 जनावरांच्या जागेवर तुम्हाला 7-8 जनावरं घेता येतात. तर तुम्ही जो विचार करतात की बाबा मी ह्या 5 जनावरांपासून एवढा नफा कमवणार आहे, त्या नफ्यामध्ये तुम्ही ऑलरेडीच मित्रांनो फायदेशीर असतात. म्हणजे त्या 3 शेळ्या ज्या तुम्ही वाढव घेतल्या किंवा 2 शेळ्या वाढव घेतल्या, तर तुम्ही ज्या 3 शेळ्या एक्स्ट्रा घेताय त्या शेळ्या तुमच्या कधीही नफ्यात आहे. थोडक्यात समजून सांगतो बघा, 5 शेळ्या तुम्ही घेतल्या, 10 पिल्लं जर असेल, त्याच्यातले 2-3 पिल्लं, 4 पिल्लं, 5 पिल्लं तर मरूनच जातात. ही गोष्ट कधीही ध्यानात ठेवा. 3 पिल्लं मरून गेले, राहिले 7 पिल्लं. 7 पिल्लं जर तुम्ही समजा आता 18,000 रुपयानं शेळ्या घेतल्या, 2-2 पिल्लं आहे शेळी खाली, 3-4 पिल्लं मरून गेले, 7 पिल्लं राहिले. 7 पिल्लं जर चांगल्या पद्धतीनं तुम्ही सांभाळले, कितीही भारी सांभाळा, तरी 5-6-7 हजाराच्या वरती काही जात नाही सुरुवातीला. तर 7-7 49,000, 49,000ची पिल्लं समजा तुम्ही त्या 5 शेळ्यांची विकली. गोष्ट ध्यानात धरा बरं का, बरोबर. किती रुपये फायदा झाला, 50,000 रुपये. किती महिने सांभाळून, एक 4-5 महिने सांभाळून. आता माझ्या गोष्टीकडे नीट लक्ष द्या. त्या शेळ्या जर तुम्ही पार्ठ्या घेतल्या तर 13-14-15 हजार रुपयांनी शेळ्या मिळतात.
5 शेळ्यामागं किती रुपये वाचले तुमचे? 15 ते 16 हजार रुपये वाचले, म्हणजे 3 ते 4 हजार रुपये वाचले. 1 ते 2 शेळ्या तुमच्या वाढव येणार आहेत, त्या बी कशा माझं ध्यान ठेवा. थोड्या हलक्या शेळ्या घ्यायच्या, थोड्या आणखीन स्वस्त मिळतात. 18,000ची जी शेळी घेतलेली आहे तिच्यापेक्षा पार्टी शेळी ही 3-4 हजार रुपयांना स्वस्त मिळून जाते ह्या दिवसात तरी. इतर दिवसामध्ये सांगता येत नाही. आमच्या इकडे कसं असतं, आमच्या इकडे दुधाची व्यवसाय करतात लोक. आमच्या इकडे गाभण शेळीपेक्षा पार्ट्या शेळीला मार्केट आहे, पिल्लावाल्या शेळीपेक्षा सुद्धा पार्ट्या शेळीला मार्केट आहे. परंतु काही भागामध्ये तुम्हाला पार्ट्या शेळ्या स्वस्त मिळतील, ही गोष्ट ध्यानात ठेवा. तर 1-2-3 शेळ्या तरी वाढवू येतील. कोणत्या हिशोबाने येतील? गाभण शेळ्या नाही घ्यायच्या तर 1-2 शेळ्याचं आपण बजेट बी वाढवू शकतो. तर तुमचं ते बजेट तुम्हाला कधीही परवडतं. आणि पार्ट्या शेळ्यांचं दूध निघतं बरं का, ही गोष्ट ध्यानात ठेवा. दुधाचा व्यवसाय केला तर तुमचे पैसे कमी होत जातात. काठेवाडीचंच घ्या, 18,000 रुपयांना तुम्हाला 2-2 पिल्लावाली शेळी तर मिळतच नाही, ही गोष्ट ध्यानात ठेवा. 2 पिल्लावाली शेळी जर घ्यायची म्हटली कमीत कमी 22-23 हजार रुपये लागतात, 20,000 रुपये लागतात, बरोबर. हीच शेळी तुम्हाला पार्टी 14-15-16 हजार रुपयात मिळून जातील. 4-4, 5-5 हजार रुपये कमी होतात. आणि नंतर 3-4 महिने जर दूध काढलं, एक तर सुरुवातीला तुम्हाला 1 शेळी वाढव मिळली आणि 6 शेळ्यांचं दूध जर काढलं 4 महिन्यामध्ये तरी 60-70 हजार रुपयाचं दूध होऊन जातं. तर मग ह्यो नियोजन असतो, त्याच्यामुळे पार्ट्या शेळ्यांना प्राधान्य द्यायचं. दुधाचा व्यवसाय नसला तरीही खाट्या शेळ्या घ्यायच्या, जेणेकरून तुमच्याकडे आल्यानंतर त्या लागवड होतील, व्यवस्थित येतील. खाट्या शेळ्या घेतल्यामुळं तुम्हाला सेट करल्यापासून तर शेळी येईपर्यंत पूर्ण सेट होऊन जाते आणि त्याच्यानंतर तिला यायला म्हणजे पिल्लू देण्यासाठी तकलीफ होत नाही. आणि बरेच कारणं असतात त्याच्यामुळं शेळी ही व्यवस्थित सेट होऊन जाते. तिला गाभाडण्याचं टेन्शन नाही, ट्रॅव्हलिंगचं टेन्शन नाही, कितीही दूरून आणा. तर ह्या सर्व गोष्टी तुम्ही कधीही ध्यानात ठेवा. त्याच्यानंतर तुम्हाला पाहिजे तो बोकड त्या शेळ्यांना लावता येतो, पाहिजे तशी पिल्लं मिळतात. म्हणजे तुम्ही जर गाभण किंवा पिल्लावाल्या शेळ्या आणल्या, पिल्लू दिसायला भारी दिसतं सुरुवातीला, पण आपल्याकडे आल्यानंतर ते डुबरं होतं, केस वाढतात, मग ते उपयोग होत नाही, कारण त्याचा वाण चुकीचा असतो, ही गोष्ट ध्यानात ठेवा. तर आजूबाजूची शेळी लांबलचक उंच पूर्ण शेळी असली तर ती पाळायची, हा पहिला मुद्दा. उंच पूर्ण लांबलचक शेळी, मग ती कोणत्याही जातीची असो. दुसरा मुद्दा, कोणत्याही जातीची शेळी कोणत्याही भागात सेट होती, असं नाही की फिक्स हीच घ्या. त्याच्यामध्ये काठेवाडी शेळीसारखी शेळी, गावरान उस्मानाबादी सारखी शेळी, ह्या शेळ्या जर तुम्ही तुमच्या भागात पाळल्या तर ह्या शेळ्या तर नंबर 1. अजून तिसरा मुद्दा, पार्ट्या शेळ्या घ्यायच्या, मग कोणत्याही जातीच्या घ्या, फक्त निरोगी जनावर घ्या. मग त्याला लसीकरण झालेलं असो नसो त्याच्यात काही विषय राहत नाही, फक्त निरोगी असावी. आल्यानंतर लसीकरण करून घेता येतं, जंतनाशक करून घेता येतं, फक्त जनावर घ्यायच्या टायमाला निरोगी असावं. कारण तुम्ही जर रोगट जनावर आणलं तर त्याला लसीकरण झालेलं असलं तरी उपयोग नाही, कारण लसीकरणाचा किंवा साथीच्या आजाराचा नियम असा आहे, ती दिलेलं असलं तरीही आजार येऊ शकतो. फक्त दिलेलं असलं तर थोडा कंट्रोल लवकर होतो, ही गोष्ट ध्यानात ठेवा. त्याच्यामुळं निरोगी जनावर घ्यायचं, बाकीचं काही अडचण येत नाही. बाकीची अडचण तर आपण कवर करतोच. त्याच्यानंतर बघा कोणत्या शेळ्यांपासून सुरुवात करावी. साफसुथरं जनावर, जर पार्ट्या शेळ्या घेताय किंवा दुधाच्या शेळ्या घेताय, शेळीची सडपारंबी ही लेवल असली पाहिजे, ही गोष्ट ध्यानात ठेवा. सडपारंबी लेवल म्हणजे काय? आता समजा जर तुम्ही काठेवाडी गावरान शेळ्या घेताय तर मित्रांनो हे सड तिचं मुक्क नसावं. सड कोणतं? कास बघा, काशीचा गाला हा लेवल, खाली सडपारंब्या लेवल, अशी शेळी मित्रांनो तुम्हाला घ्यायची आहे. त्याच्यानंतर कोणती शेळी घ्यायची? जी शेळी नवाट आहे मित्रांनो, 2ऱ्या-3ऱ्या वेतातली. पहिल्या वेतातली नसली तरी चालेल, बजेट कमी असलं तर पहिल्या वेतातली सुद्धा चालते. 2ऱ्या-3ऱ्या वेतातली शेळी घ्यायची. 6 दात झालेले असो, 8 दात झालेले असो, तिला अडचण नाही, पण शेळी ही साफसुथरी अशी नवाट दिसली पाहिजे. आता हे बघा, ही 2ऱ्याच वेतामध्ये पाट आहे, गाभण आहे 2.5-3 महिन्याची, पण लांब लचक उंच पूर्ण शेळी, अशी शेळी जर तुम्ही घेतली हिला अडचण येत नाही. ह्या गोष्टी तुम्ही 100% ध्यानात ठेवा. त्याच्यानंतर मित्रांनो, शेळी ही जी हाईटला आहे ती शेळी उंच असावी, बटली नसावी, ही गोष्ट ध्यानात ठेवा. पुन्हा एकदा पाहून घ्या, सडपारंब्या बघा, लेवल सडपारंबी असेल तर ती शेळी तुम्हाला कधीही घ्यायला अडचण नाही. या गोष्टी समजून घ्या. रंदे भैया शेळी पालन फार्मला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आज थोडासा लेट आला त्याच्याबद्दल माफी असावी, पण जर ज्याला व्हॉट्सअप ग्रुपला ॲड व्हायचं असेल 8766931408 या नंबरला कॉन्टॅक्ट करायचा आहे. फीज आहे 1 वर्षाची 500 रुपये, ज्याच्यामध्ये आपण लोकांना ट्रेनिंग देतो, ट्रेन करतो. सर्टिफिकेट तुम्हाला काही मिळणार नाही, परंतु
आता सध्या तर, परंतु तुम्हाला ट्रेनिंग मात्र त्याच्यामध्ये मिळेल. नुसतं सर्टिफिकेटसाठी आपण ट्रेनिंग घेत नाही एका दिवसाची, आपण वर्षभर मार्गदर्शन करतो. तुम्हाला ज्याही अडचणी आल्या त्याच्यावर लवकरात लवकर संपर्क करा. त्याच्यानंतर शेळी पालन, मेंढी पालनामध्ये जर तुम्हाला काही अडचणी असेल 100% संपर्क करा. बाय बाय, लव यू ऑल. बाळू मामाची कातरणी करायची आहे, पण योग काही जुळना बा. करतो आता एवढे 1-2 दिवसात याला आंघोळ घातली, पण आंघोळीचा काही एवढा खास फरक नाही पडला. अजून 1-2दा आंघोळ आणि याला कैची ना कापी तुम्ही आता. असू द्या, बाय बाय.